हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं जहागीरदास किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। तर आज मी घेऊन आली आहे एक मस्त अशी मासवडीची रेसिपी। या वडीसाठी मी एक झणझणीत असा काळा रस्सा बनवला होता। त्यासाठी मी खोबरं आणि खसखस असं लाल होईपर्यंत भाजून घेतलं होतं। कांदा गॅसवरच मी काळा असा भाजून घेतला होता। रोस्टेड चना डाळ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशी मी ब्लॅक कलरची पेस्ट मिक्सरमधून तयार करून घेतली। नंतर एका पॅन मध्ये अद्रक लसूणची पेस्ट फ्राय करून ही ब्लॅक पेस्ट ही त्यामध्ये अगदी व्यवस्थित फ्राय केली। सर्व पावडर्ड मसाले आणि कसुरी मेथी मी यामध्ये ॲड केली आणि बघा असं तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतलं आणि मस्त असा झणझणीत काळा रस्सा मासवडीसाठी रेडी केला। आता मी ह्या मासवडीसाठी सारण बनवून घेणार होते। त्यासाठी मी इथे घेतले आहे अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी एवढं खोबरं। हे तीनही पदार्थ मी अगदी व्यवस्थित भाजून घेतले। अगदी छान लालसर होईपर्यंत मी हे पदार्थ भाजून घेतले आणि हे पदार्थ व्यवस्थित भाजले गेले ना की मासवडीचं सारण एकदम मस्त टेस्टी बनतं। सारणमध्ये तुम्ही खसखस ॲड केली तरी चालते। मी सारणात खसखस ॲड केली नव्हती, मी ग्रेव्हीमध्ये खसखस ॲड करत असते, त्यामुळे खसखसचं प्रमाण जास्त होऊ नये म्हणून मी सारण बनवताना खसखस ॲड केली नाही। तर बघा हे तीनही पदार्थ मी छान असे भाजून घेतले। तीळही भाजले गेले, हे बघा भाजलेले शेंगदाणे, भाजलेलं खोबरं आणि हे तीळ अगदी छान लालसर भाजून घेतलं आहे। त्यानंतर मी त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेऊन एक मोठा कांदा रफली चॉप करून घेतला होता। तो यामध्ये छान लालसर होईपर्यंत भाजून घेतला। एकदम छान भाजायचा आहे कांदा आणि हा कांदा आणि हे सगळं मी भाजून घेतलेले पदार्थ मी मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर केले। त्यामध्ये मी कोथिंबीरही भरपूर अशी कोथिंबीर, काड्यांसहित कोथिंबीर ॲड केली। हे बघा मी कांदा ॲड करत आहे, त्यानंतर मी ह्यामध्ये काड्यांसहित कोथिंबीर ॲड करत आहे आणि नंतर मग मी पावडर्ड मसाले जसे की गरम मसाला, त्यानंतर लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसालाही मी इथे ॲड केला आणि हे बघा मी इथे ॲड करत आहे ही धने पावडर। त्यानंतर मी चवीपुरतं मीठ यामध्ये ॲड केलं आणि हे सगळं मिक्सरमधून बारीक करून छान बघा असं आपलं हे मासवडीसाठीचं सारण रेडी आहे। एकदम टेस्टी बनलं होतं हे सारण, त्यामुळे मासवडीला टेस्टही एकदम झकास आली होती। आणि हे बघा आता मी इथे वडी बनवण्यासाठी जो बाहेरचा लेयर असतो तो असतो बेसनचा। त्यासाठी आपल्याला एक पिठलं तयार करून घ्यावं लागतं, जसं की आपण हटवून पिठलं बनवतो ना, अगदी तसंच बनवायचं। त्यासाठी तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी आणि जिरे फ्राय करून घेतले आणि ही हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट अगदी व्यवस्थित परतवून घेतली। मिरची कच्ची राहायला नको अशी छान आपण ही पेस्ट परतवून घेतली। त्यानंतर मी अर्धा टीस्पून एवढी हळद ॲड केली। हळदही मिरचीमध्ये अगदी व्यवस्थित परतवून घेतली आणि हे सगळं छान परतलं गेलं की यामध्ये मी उकळतं पाणी ॲड केलं। आपल्याला पिठलं किंवा आपल्याला वड्या जेवढ्या अपेक्षित आहेत तेवढ्या प्रमाणात आपल्याला पिठलं बनवायचं आहे आणि त्या प्रमाणातच मी इथं पाणी आणि सगळ्या गोष्टी ॲड केल्यात। नंतर पिठल्याला चव येण्यासाठी इथे मी मीठ ॲड केलं आणि बघा हे आपण हटवून पिठलं बनवत आहोत, तर एका हाताने असं बेसन यामध्ये ॲड करायचं आणि दुसऱ्या हाताने सतत चमचा हलवत राहायचा, म्हणजे बेसनमध्ये ह्या गाठी तयार व्हायला नकोत म्हणून याला सतत हलवत राहायचं आणि ह्या गाठी फोडत राहायच्या। तर बघा म्हणून याला हटवून केलेलं पिठलं म्हणतात। तर ह्या गाठी तयार होऊ नये म्हणून आपल्याला सतत हा चमचा हलवत राहायला लागतो आणि हे बघा किती छान बनलंय पिठलं। आता ह्याला आपण झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिट्स एवढं शिजू द्यायचं आणि मग मस्त आपलं झक्कास असं पिठलं रेडी होतं। नंतर मी एक व्हाईट असा पातळ कपडा घेतला आणि त्याला मी ओलं करून घेतलं, त्याचं पाणी व्यवस्थित पिळून घेतलं आणि बारीक कट केलेली कोथिंबीर त्यावर अशी पसरवून टाकली आणि नंतर मी किसून घेतलेलं खोबरंही त्यावर पसरवलं आणि बघा असं गरमागरम पिठलं
वडी थापण्यासाठी आपल्याला पाहिजे असतं. तर असं पिठलं घेतलं आणि मग पिठलं खूप गरम असल्यामुळे थंड पाण्यामध्ये हात बुडवून त्याला व्यवस्थित थापून घेतलं आणि छान गोल गोल थापून घेतल्यानंतर त्यावर हे सारण मी स्प्रेड करून घेतलं. सारण अगदी भरपूर अशा प्रमाणात स्प्रेड करायचं आहे आणि एकदम टेस्टी मासवडी तयार होणार आहे. हे बघा, मस्त असं हे सारण सगळीकडे मी पसरवून दिलं आणि मी आता जसं की व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्याप्रमाणे असा एक आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. आणि याला मासवडी का म्हणतात अशी मला क्युरिओसिटी होती, पण मग मला नंतर बरेचसे व्हिडिओज बघितल्यानंतरच समजलं होतं की ह्याला थापून थापून माशाचा आकार देतात म्हणून ही मासवडी. तर बघा, हे असं निमुळतं त्याला, म्हणजे तोंडाकडे आणि शेपटीकडे मासा जसा निमुळता असतो ना तसा आकार ह्या रोलला देतात म्हणून ही मासवडी. हे बघा, आपला हा पहिला मासाच्या आकाराचा रोल रेडी आहे आणि अशाच प्रकारे मी दुसरा रोलही बनवून घेतला. मस्त पिठलं थापून घेतलं, सारण त्याच्यावर स्प्रेड केलं आणि दुसरा रोलही रेडी केला. आणि हे दोन्ही रोल अगदी छान थंड होऊ द्यायचे, गरमागरम रोलच्या वड्या पाडायच्या नाहीत. हे रोल दोन्हीही छान थंड झाल्यानंतर मी ह्याच्या वड्या पाडल्या, म्हणजे वड्या व्यवस्थित कट केल्या जातात. आणि गरमागरम जर तुम्ही वड्या कट करण्याचा प्रयत्न केला तर वड्या तुटण्याची, बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे रोल्स छान थंड होऊ द्यायचे. आणि बघा, आपली मस्त अशी मासवडी एकदम रेडी आहे. आपला काळा रस्साही मस्त रेडी आहे. ही वडी बघून खरंच असं वाटत होतं, अरे हे मीच बनवलंय ना. आणि काही काही डिशेस खरंच अशा होतात की विश्वासच बसत नाही की हे आपण बनवलंय. एकदम टेस्टी झाली होती ही मासवडी आणि काळ्या रश्श्यामध्ये तर टेस्ट आहाहा एकच नंबर. मग मी मस्त अशी ही मासवडी सर्व केली. खूप सुंदर बनते. सर्वांनी आणि मासवडीसोबत काळा रस्सा नक्की बनवा. आणि ही ग्रेव्ही थोडीशी पातळच असलेली छान वाटते, त्यामुळे अशी ग्रेव्ही आणि ही मासवडी. नंतर मी ही मासवडी टेस्ट करून बघितली. खरंच खूपच झकास बनलं होतं सगळं. सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. छान छान खा, मस्त व्यायाम करा, आनंदी राहा, समाधानी राहा आणि छान मस्त आयुष्य एन्जॉय करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी पुन्हा पुन्हा सांगते की व्यायाम करायला अजिबात विसरू नका. व्यायामासोबत आनंदी राहायलाही बिलकुल विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय.